नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, म्हातारपण सुखात जावं यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानीच राहा. कोणाकडेही राहायला जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य जीवन जगता येईल आणि त्या जीवनाचा आनंद घेता येईल. आयुष्यभर तुम्ही एकत्र कुटुंबातच राहिले असता. नंबर 2, तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती फक्त तुमच्याच जवळ ठेवा. नंबर 3, कोणावरही आंधळ प्रेम किंवा विश्वास ठेवू नका. आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका. नंबर 4, तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची ते सेवा करतील, कारण काळ बदलला आहे आणि त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम बदललेला आहे. त्यांच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत आणि कधीकधी त्यांची इच्छा असतानाही ते तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. नंबर 5, तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचं जीवन आनंदी पाहायचं आहे, म्हणजे तुमच्या शुभचिंतकांच्या जवळ राहा. नंबर 6, स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणती अपेक्षा ठेवू नका. अगदी स्वतःच्या मुलांकडून सुद्धा कोणतीही अपेक्षा ठेवू नका. नंबर 7, तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा, स्वातंत्र्यपणे जगा. नंबर 8, शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा आणि त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावार. म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 9, लोकांचे ऐका पण स्वातंत्र्य विचाराच्या आधारे निर्णय घ्या. नंबर 10, प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका. देवाकडे काही मागितलंच तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा. नंबर 11, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या दुःखाकडे फारसं लक्ष देऊ नका. वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतच राहणार आहे, हेही स्वीकारायला हवं. नंबर 12, तुमचं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. नंबर 13, दरवर्षी 1 किंवा अधिक लहान सहलींना जा. त्यामुळे तुमचं जीवन जगण्याचे पाहण्याचे दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनावर जगण्याची इच्छा वाढेल. नंबर 14, कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा. नंबर 15, आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहणार नाही आणि अगदी काळजीसुद्धा राहणार नाही, यावर विश्वास ठेवा. नंबर 16, सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा. निवृत्तीची आठवण ठेवा. नंबर 17, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, म्हातारपण सुखात जावं यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानीच राहा. कोणाकडेही राहायला जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य जीवन जगता येईल आणि त्या जीवनाचा आनंद घेता येईल. आयुष्यभर तुम्ही एकत्र कुटुंबातच राहिले असता. नंबर 2, तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती फक्त तुमच्याच जवळ ठेवा. नंबर 3, कोणावरही आंधळ प्रेम किंवा विश्वास ठेवू नका. आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका. नंबर 4, तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची ते सेवा करतील, कारण काळ बदलला आहे आणि त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम बदललेला आहे. त्यांच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत आणि कधीकधी त्यांची इच्छा असतानाही ते तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. नंबर 5,